लातूर महापालिकेची रणधुमाळी आता सुरू झाली. या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा लातूर महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण गरम होताना आपल्याला दिसतंय. त्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत आहेत लातूरचे आमदार अमित देशमुख. सर, काय म्हणते लातूर, काय म्हणते लातूर हा आपला नारा आहे. नेमकं लातूर काय म्हणते? हां, नाही नाही, त्यांचा नारा आहे, पण तुम्हाला काय लातूरच्या असं वेदना जाणवल्यात का? लातूरच्या वेदना आपल्यापर्यंत आल्यात का? काय म्हणतंय लातूर, हे जे काही अलीकडं महायुतीकडनं सुरू आहे, याला फार उशीर झाला. हे फार अगोदरच त्यांनी विचारपूस करायला हवी होती. आता वेळ निघून गेली आहे. काय म्हणतंय लातूर, आता लातूर काँग्रेस आणि वंचित हे म्हणतंय. बरं, अजून एक छोटासा प्रश्न आहे. आपल्या लातूरच्याच माजी नगरसेवकाचं एक वक्तव्य आहे की 10% मुस्लिमांनी जर या निवडणुकीकडे पाठ फिरवली तर काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. यावर आपलं मत? कोण आहेत हे? लातूरचे एक माजी नगरसेवक आहेत. कोण? दुप्ते. हां, काय म्हणाले? ते म्हणतायत की 10% मुस्लिमांनी जर इकडे पाठ फिरवली काँग्रेसकडे तर काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. खरंच आपल्याला असं वाटते का? नाही, आता कोणत्या संदर्भानं ते बोलले मला माहिती नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करून मग टिप्पणी करेन. बरं, लातूरचा एक संवेदनशील प्रश्न आहे. लातूरच्या गाव भागामध्ये पाण्याचा ड्रेनेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये खूप मोठे हाल लातूरकरांना सोसावे लागले. तर यावर आपलं पुढचं काय अजेंडा असणार आहे? नाही, लातूरमध्ये असे अनेक भाग आहेत जिथं नव्यानं विकास कामं हाती घ्यावी लागतील. म्हणजे गाव भाग, म्हणजे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 8 आणि काही 9, काही 6. तर इथं आपल्याला या सगळ्याच विकास कामांचं पुनरावलोकन करून नव्यानं विकास आराखडा तयार करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं आमचं काम सुरू आहे. महापालिकेच्या जागाच आहेत 70, परंतु भाजप म्हणते की आम्ही 50 ते 60 जागा जिंकणार. हा त्यांचा विश्वास सार्थ ठरेल का? आपल्याला काय वाटतं? मला नाही वाटत. मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या जरी जागा राखता आल्या तरी खूप झालं. तर भाजपला पूर्वीच्या जागा जरी राखता आल्या तर खूप झालं. भाजप आपला गड ठेवेल का नाही याचीही शाश्वती नाही असं अमित देशमुख म्हणत आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही लातूरचा विकासच साधणार आहोत आणि विकासाचंच राजकारण करणार आहोत असंही वक्तव्य अमित देशमुखांनी इथं केलेलं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजणार आहे की नेमकं लातूरकर भाजपला पसंती देत आहेत की काँग्रेसला पसंती देत आहेत, हे मात्र येत्या 15 तारखेला आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.